नमस्कार. मी महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे. आज आपल्याला औरंगाबादचे सर्व नागरिकांना आम्ही कोरोनाविषयक जे फॅक्च्युअल माहिती आहे त्याची ब्रीफिंगसाठी आणि ओव्हरऑल पूर्ण शहरामध्ये काय परिस्थिती आहे, काय आमचं नियोजन आहे, काय स्ट्रॅटेजी आहे, हे बाबत आपल्याला संवाद साधण्यासाठी मी आज फेसबुक लाईव्ह करत आहे. आपला पहिला संवाद झालेला आहे, चर्चा झाली होती. त्यामध्ये त्यावेळीची जी फॅक्च्युअल कंडिशन होती ते आपल्याला ब्रीफ केली गेली होती. इनफॅक्ट औरंगाबाद शहरामध्ये कोरोनाची जे परिस्थिती आहे ते इतकी फास्ट गतीने चेंज होत आहे की त्याचे विषयक डायनॅमिकरित्या तत्काल माहिती देणे आवश्यक आहे. याच्यासाठी औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे PRO आणि आमची सर्व टीम जे आहे ते कार्यरत असतात. आमचे जे महानगरपालिकाचे बीट पत्रकार आहे, आमच्या सर्वांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्यामध्ये आम्ही जे रिलेव्हंट माहिती आमच्याकडे येतात ते आम्ही देत असतो, तत्काळ उपलब्ध करून देत असतो. आता औरंगाबादमध्ये जे रुग्ण आहे त्याची संख्या वाढलेली आहे आणि निश्चयही आपल्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असणार आहे या असतील की ही परिस्थिती नक्की रिअली काय आहे आणि तो परिस्थिती कुठे आणखी जाणार आहे आणि पुढील कालामध्ये काय काय आपल्याला तयारी करावं लागणार आहे. तो पहिला मी सांगू इच्छितात आहे की काल संध्याकाळी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, चीफ सेक्रेटरी साहेबांनी आणि सर्व सचिव, सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, सर्व मनपा आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि राज्यामध्ये आणि विविध जिल्ह्यामध्ये कोरोनाची काय स्थिती आहे, त्याच्यासाठी काय उपाययोजना केली गेली आहे याचा आढावा त्यांनी घेतलेला आहे. याच्या व्यतिरिक्त कालच आमची विभागीय आयुक्त माननीय सुनील केंद्रेकर साहेबांनी मीटिंग घेतली. जिल्हाधिकारी साहेबांसोबत आपण सतत संपर्कमध्ये आहे आणि त्याच्यानंतर कालच मी डॉक्टरसोबत मीटिंग घेतलेली आहे. त्याच्यापूर्वी आम्ही जे आमचे मनपाचे सर्व अधिकारी होते त्याच्यासोबत मीटिंग घेतलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आमचे जे जनप्रतिनिधी आहे, आपले शहराचे माननीय खासदार इम्तियाज जलील साहब, आपले आमदार दानवे साहब, सीसर साहब, जयस्वाल साहब, आपले शहराचे मेयर घोडेले साहब, प्रमोद राठौर, राजू शिंदे, विलास जैन, विकास जैन, माधुरीताई, हे सर्व सोबत आपण सतत संपर्कमध्ये आहेत. आणि जशी त्यांनी त्याची सूचना येत आहे, जशी अपडेट येत आहे त्या अनुषंगाने आपण इनकॉर्पोरेट करून आणि तत्काळ सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. तो पहिला गोष्टी तो आज फेसबुक लाईव्ह मी करत आहे तो आपल्याला मी सांगू इच्छितात आहे की आज आमचे महापौर साहेब नंदकुमार घोडेले साहेबांचा आज वाढदिवस आहे. तो मी मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे, मी आपले महापौर घोडेले साहेबांच्या वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशी देवाकडे अशी प्रार्थना करतो की आपलं जे आयुष्य आहे ते आणखी चांगलं आणि यशस्वी व्हावे. वस्तुस्थिती ओव्हरऑल अशी आहे, जे फॅक्ट मी आपल्याला सांगणार आहे की आज मॉर्निंगपर्यंत जे रिपोर्ट माझ्याकडे आलेली आहे ते त्याच्या अनुषंगाने औरंगाबाद शहरामध्ये 290 केसेस आतापर्यंत पॉझिटिव्ह आपल्याकडे समोर आलेले आहे.
2 शहरालगत जे रुरल पार्ट आहेत ते आहे. तर टोटल 292ची फिगर माझ्याकडे आलेली आहे. यापैकी 27 लोक बरे होऊन स्वस्थ होऊन आपल्या घरी परत गेलेले आहे. डेथ जे आहे त्याची संख्या पण वाढत आहे. बट जे आतापर्यंतची ऑल डिमाईस आहे ते सर्व डिमाईस आपला 55चे वरतीचे वयोगटमध्ये आहे. आता तुम्ही विचारणार आहे की यात एक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये हे आला पाहिजे की आपली संख्या 290 पर्यंत पोहोचलेली आहे आणि का, वाय, आणि रिअली याच्यासाठी किती लोक जबाबदार आहे. तर मी आपल्याला सांगू इच्छितात आहे की ओनली 36 आर इंडेक्स केसेस. म्हणजे हे 36 लोक असे आहे ज्याचे पासून 290 लोकांना हे कोरोना गेलेला आहे. नाव नाही सांगत आहे बट एरिया वाईज मी सांगू शकत आहे. जसं साताराच्या एक पेशंट होता, त्याने 6 लोकांना कोरोना त्याच्यापासून झाला. जलाल कॉलोनीमध्ये एक पेशंट होता, त्याच्यापासून 9 लोकांना झाला. समतानगर सडनली एक नवीन स्पॉट आपल्याकडे आलेला आहे. समतानगर मी पण आश्चर्यचकित आहे की आणि थोडंसं चिंतित पण आहे. समतानगर में एकच कॉन्टॅक्टने 11 लोकांना एक व्हायरस गेलेला आहे. नूर कॉलोनी आमचा एक आणखी कंटेनमेंट एरिया आहे. तिथे एक कॉन्टॅक्टपासून 38 लोकांपर्यंत हे व्हायरस गेलेला आहे. किल्ले आर्कमध्ये एक कॉन्टॅक्ट ओनली. आम्ही फक्त सॅम्पल केसेस तुम्हाला सांगू इच्छितात आहे की हे व्हायरस किती तेज गतीने पसरत आहे आणि त्याची जे R0 आहे ते आपले एरियामध्ये किती जास्त घातक होऊ शकत आहे. किल्ले आर्क एरियामध्ये एक माणूसपासून 29 लोकांना 29 लोकांना गेलेला आहे. आसफिया कॉलनीमध्ये एक माणूस होता आणि एक माणूसपासून 21 लोकांपर्यंत गेलेला आहे. आता मुकुंदवाडी एक नवीन एरिया आमच्याकडे सडनली आलेला आहे अँड आय एम लिटल बिट वरीड आणि थोडासा आश्चर्यचकित पण आहे की संजय नगर मुकुंदवाडीमध्ये इतके केसेस आम्ही अपेक्षा नाही करत होतो. बट टोटल एक कॉन्टॅक्टपासून 31 लोकांना पर्यंत हे व्हायरस गेलेला आहे आणि दुसरा जे कॉन्टॅक्ट आहे त्याच्यापासून 34 लोकांपर्यंत हे कॉन्टॅक्ट गेलेला आहे. सेम अबाउट जय भीमनगर अगेन आपला एक कंटेनमेंट एरिया आहे आणि वी आर वरीड अबाउट जय भीमनगरमध्ये एक कॉन्टॅक्टपासून एक व्यक्तीपासून 33 लोकांपर्यंत हे व्हायरस गेलेला आहे. नेक्स्ट जे आमच्या चिंतित करणारा क्षेत्र आहे ते बायजीपुरा आहे. बायजीपुराबाबत वी आर वरीड. तिथे पण एक्सपेक्टेड नाही होता बट सडनली तो क्लस्टर पण समोर आलेला आहे. बायजीपुरामध्ये फक्त एक व्यक्तीपासून 13 लोकांपर्यंत हे व्हायरस गेलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की ओव्हरऑल हे शहरामध्ये ओनली प्राथमिक जे केसेस आहे ते 36 आहे. बट 36 लोकांकडून हे व्हायरस आता 290 लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. तर याचे हे तथ्य मागे जे मी सांगू इच्छित आहे की एक माणूस पण जर ग्रसित झाला, अफेक्टेड झाला, देन त्याच्याकडून खूप सारे लोकांना कोरोना पसरण्याचा धोका आहे. दुसरा जे एक औरंगाबादमध्ये केसेस 290 झालेले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आहे की नाही 290 केसेस कसा झाले आणि सडनली मागच्या 7 दिवसामध्ये हे 8 दिवसामध्ये म्हणजे की जवळपास 23 तारखेपासून हे सडनली झपाट्याने का वाढत आहे. तर या विषयाचे जे तज्ज्ञ लोक आहे आणि ज्यांनी या विषयामध्ये थोडासा अभ्यास केलेला आहे ते मी जे पुढील वाक्य सांगत आहे ते त्यांना ते वाक्य कळेल की 22 तारखेपासून 22 तारखेपर्यंत जे कॉन्टॅक्ट मॅपिंग एक खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. म्हणजे की एक व्यक्ती इन्फेक्टेड झाला, पॉझिटिव्ह आला, तर तो किती लोकांना भेटला होता, त्याच्या आजूबाजू किती लोक होते, संपर्कामध्ये आले होते आणि ज्यांना धोका असू शकत आहे. तो आपण कॉन्टॅक्ट मॅपिंग करत होतो.
23 तारखेपर्यंत आपली जे कॉन्टॅक्ट मॅपिंग होती ते जैसा पूर्ण महाराष्ट्राचे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आहे. आपले हेल्थ डिपार्टमेंटचे आशा ANM MOs पॉझिटिव्ह व्यक्तीपर्यंत जाऊन ते कॉन्टॅक्ट मॅपिंग करत होते. आणि जवळपास एक माणूसचे मागे आपल्याला 5 से 7 लोक कॉन्टॅक्ट मॅपिंगमध्ये ॲन एव्हरेज मी सांगत आहे आढळून येत होते. आमच्या जेव्हा हे लक्षात मध्ये आला त्याच्यानंतर औरंगाबाद एकमेव असा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे ज्याने 22 तारखेला एक टास्क फोर्स गठीत केली. हे टास्क फोर्सचा एकच काम होता की जे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहे त्याच्या सोर्स खोजणे की त्याला हे व्हायरस कुठून आला आणि त्याच्या संपर्कमध्ये किती लोक आलेले आहे त्याची कॉन्टॅक्ट मॅपिंग करणे आणि कॉन्टॅक्ट मॅपिंग करून त्याच्या जे आहे ते स्वॅब कलेक्शन करणे. तर मी आपल्याला सांगू इच्छित आहे की 23 तारखेपासून आत्ता आम्ही एक कॉन्टॅक्टचे मागे जवळपास 20 से 25 ॲन एव्हरेज आम्हाला कॉन्टॅक्ट शोधण्यामध्ये यश भेटलेलं आहे. आणि या जे टास्क फोर्स आहे आपली जे लीगल ऑफिसर विधी अधिकारी अपर्णा ठेटे मॅडम, आपले स्मार्ट सिटीचे डिप्टी CO पुष्कर सिंह साहब, स्मार्ट सिटीचे मॅनेजमेंट ट्रेनी ऋषिकेश, प्रतीक आणि अन्य करीब जवळपास 22 लोकांची ही टीम आहे. त्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेबांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी 2 API रँकचे ऑफिसर दिलेले आहे जे सायबर क्राईम विभागाचे एक्सपर्ट आहे. अगोदर काय व्हायच्या अगोदर आमचे जेव्हा मेडिकल ऑफिसर आणि ANM हे संबंधित व्यक्तीपर्यंत जायचे त्याच्या विचारायचे तर तो सांगायचा की नाही मी तो कुठे गेलोच नाही होतो, माझ्या संपर्कमध्ये कोणी नाही आला होता या हे फक्त 3-4 लोक आले होते. आता जेव्हा आपली टीम काम करत आहे तर आपण तो व्यक्तिशः इंटरव्ह्यू मुलाखत घेऊन आपण प्रयत्न करत आहे. आपण त्या गल्लीचे जे जबाबदार नागरिक आहेत त्यांना आपण मोबाईल नंबर देत आहे की तुम्हाला जर आता समोर येऊन सांगण्यामध्ये भीती वाटत आहे तर तुम्ही आम्हाला नंतर कॉल करून हे सांगा की या व्यक्तीचे या पॉझिटिव्ह व्यक्तीचे कॉन्टॅक्टमध्ये कोण कोण आला होता. आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. आणि एक आणखी इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो तुम्हाला की आम्हाला बरेचसे लोक हे सांगत होते की आम्ही कुठे नाही, जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा ते सांगतात नाही आम्ही कुठे नाही गेलो होतो, आम्ही काही नाही केला या आमच्या संपर्कमध्ये नाही आले. बट 23 तारखेनंतर जेव्हा आम्ही त्याचे मोबाईल टॉवरची लोकेशन घेतली की हे व्यक्ती कुठे कुठे गेला होता तर तुम्ही सरप्राईज व्हाल की त्या व्यक्तीची पूर्ण कच्चा चिठ्ठा आमच्या समोर आला की ते व्यक्ती हे क्लेम करत आहे की नाही मी कुठे नाही गेलो होतो आणि माझा कोणाचा संपर्क नाही आला, मी घरातून बाहेर नाही पडलो. त्याच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन आम्हाला दाखवत आहे की हे कुठे कुठे गेला. मी एक हे जस्ट सॅम्पल म्हणून तुम्हाला सांगत आहे, हे तुम्ही बघू शकत आहे. हे आमखास मैदानचे एरियाच्या कॉन्टॅक्ट मॅपिंग आहे. यामध्ये हे व्यक्ती माणूस सांगत होता आम्हाला की आम्ही मागच्या 7 दिवसापासून 10 दिवसापासून घरापासून आम्ही बाहेर नाही निघालेलो आहे, कुठे नाही गेलेलो आहे. बट नाव दिस मोबाईल टॉवर इज शोईंग की तो दररोज आमखास मैदानमध्ये भाजी खरीदण्यासाठी आणि फूड खरीदण्यासाठी जात होता. तर नाव औरंगाबाद एकमेव मी जबाबदारीने बोलत आहे असा कॉर्पोरेशन आहे ज्याने अशी पोलीस आणि कॉर्पोरेशनचे एम्प्लॉई आणि स्मार्ट सिटीचे एम्प्लॉई याची एक टास्क फोर्स क्रिएट केलेली आहे. आणि त्या टास्क फोर्सची इतकी चांगली उत्तम कामगिरी आहे की आपण एक कॉन्टॅक्टचे मागे 20 से 25 कॉन्टॅक्ट आपण शोधत आहे आणि त्यांना शोधून आपण स्वॅब टेस्टिंग करत आहे आणि ऑब्वियसली की जितके लोक पॉझिटिव्ह येत आहे त्यांना आपण क्वारंटाईन करत आहे. तो झपाट्याने वाढण्याची जे कारण आहे त्याच्या मागच्या एक मेन हे कारण आहे की आपण पॉझिटिव्ह संशयित कॉन्टॅक्ट चांगली कॉन्टॅक्ट मॅपिंग करून पॉझिटिव्ह या संशयित लोकांना जास्त संख्यामध्ये शोधत आहे. अदरवाईज जर हे लोक आपले नेटमध्ये नाही आले असते तर ते असिम्प्टोमॅटिक करियर बनून आणि इथे ते फिरत राहिले असते. सेकंड पॉईंट की औरंगाबाद घाटी मेडिकल कॉलेजची जे टीम आहे आपली डीन नंदन येलीकर मॅडम आहे आणि जे लॅब इंचार्ज डॉक्टर ज्योती बजाज इरवणे मॅडम आहे.
हे पूर्ण टीम इतकी चांगली पद्धतीने काम करत आहे की आपण जे स्वॅब ज्या स्पीडने स्वॅब कलेक्ट करत आहे त्याच स्पीडने 12 तासचे आत 24 तासचे आत ते आम्हाला स्वॅब टेस्टिंग करून परत तत्काल रिझल्ट देऊन देत आहे. म्हणजे की जर आज संध्याकाळी आम्ही स्वॅब कलेक्शन केला आणि तो स्वॅब कलेक्शन आम्ही घाटीपर्यंत पोहोचवला, देन रात्रीभरमध्ये ते लोक काम करून टेस्ट करून सकाळीपर्यंत आमच्याकडे रिझल्ट येऊन जात आहे. आजपर्यंत आतापर्यंत जे माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे, टोटल औरंगाबादमध्ये 4111 टेस्ट झालेले आहे. आपण पैकी जे लोक सोशल मीडियावर आहे आणि जे लोक अदर डिस्ट्रिक्टमध्ये या अदर राज्यामध्ये किती पर मिलियन किती टेस्ट होत आहे, कारण की पर मिलियन टेस्ट हे एक पॅरामीटर आहे पूर्ण जगभरामध्ये पूर्ण विश्वमध्ये. तो पर मिलियन किती टेस्ट होत आहे, जर तुम्ही त्याची थोडासा ॲनालिसिस केला तर तुम्हाला हे सुखद आणि आश्चर्यजनक माहिती समोर येणार आहे की मुंबई नंतर पूर्ण देशामध्ये औरंगाबाद पर मिलियन टेस्टमध्ये टॉपवर आहे. मुंबई प्रथम क्रमांकावर आहे, औरंगाबाद द्वितीय क्रमांकावर आहे. तर दोन गोष्टी जे आपले रुग्ण झपाट्याने वाढत आहे, आय एम नॉट शुअर की रिअली रुग्ण झपाट्याने वाढत आहे. पहिला कारण की आपण आता मॅसिव्ह कॉन्टॅक्ट मॅपिंग करून लोकांना समोर आणत आहे आणि सेकंड त्याचे टेस्टिंग करून आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह तत्काल ठरवून घेत आहे. तर याच्यामुळे जर याचप्रमाणे आपली कामगिरी सुरू राहिली तो आणखी येणारे काही दिवसमध्ये 1-2 वीकपर्यंत आपले हे नंबर वाढणार आहे. आय नो की तुम्हाला थोडासा चिंता होणार आहे, बट पूर्ण वर्ल्डमध्ये जर तुम्ही याच्या कोरोनाचा ट्रेंड बघितला तो तसाच ट्रेंड आहे. जर आपण चांगली पद्धतीने कॉन्टॅक्ट मॅपिंग केली आणि स्वॅब अगर टेस्टिंग केली तर अगोदर आपले ग्राफ वाढतात आणि नंतर ग्राफ फ्लॅट होण्याची सुरुवात होते आणि नंतर फिर तो शून्यवर येतात. हे कॉन्टॅक्ट मॅपिंग, टेस्टिंग आणि त्याच्यानंतर या डिझीजच्या कंट्रोल हे ज्या डिस्ट्रिक्टने, ज्या कॉर्पोरेशनने, ज्या देशाने जितकी चांगली पद्धतीने केलेलं आहे तितकी लवकर तिथे या आजारावर थोडासा कंट्रोल आलेला आहे. तो दॅट्स अ मेन रिझन. तो काही लोक जे सांगत होते की नाही मी कुठे नाही गेलेलो आहे आणि कोणातून नाही भेटलेलो आहे, तो मी तुम्हाला सांगू इच्छित आहे डिअर की व्हायरस से खोटा नाही बोलायचं आहे. आम्ही जोपर्यंत घरातून बाहेर पडत नाही आहे तोपर्यंत व्हायरस तुमच्याकडे नाही येणार आहे, हे मी नक्की 100% खात्रीपूर्वक सांगत आहे. आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा व्हायरस घेऊन आम्ही घरामध्ये येतो, स्वतः आम्ही बिमार पडतो आणि त्याच्यानंतर आपले जे लहान बाळ मूल आहे आणि आपले आईवडील आहे आणि आपले इष्टमित्र आहे त्यांना पण आपण ही बिमारी देऊन टाकतो. अच्छा, या विषयामध्ये काय झालेलं आहे की रेग्युलर जे आजारावर जसे जसे रिसर्च होत गेलेले आहे त्याप्रमाणे गाईडलाईनमध्ये पण चेंज आलेला आहे, होत गेलेला आहे. अगोदर गाईडलाईन अशी होती की आपल्याला सर्व पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे लोक आलेले आहेत त्यांना आपण क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये ठेवायचे आहे. बट मी व्हॉट्सअपवर हे लेटर आपल्याला आता दाखवतो की आयुष डिपार्टमेंटची हे नवीन गाईडलाईन आलेली आहे. त्यामध्ये होम क्वारंटाईनच्या प्रोव्हिजन जे आहे ते दिला गेला आहे. यामध्ये हे सांगितलं गेलं आहे की इवन आपण औरंगाबादमध्ये तसं नाही करत आहे, बट यामध्ये हे सांगितलं गेलं आहे की जर कोई पॉझिटिव्ह व्यक्ती आहे आणि असिम्टमॅटिक आहे तो तेव्हा पण तुम्ही हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गाईडलाईन्स फॉर होम आयसोलेशन ऑफ व्हेरी माइल्ड प्री सिम्टमॅटिक कोविड-19 केसेस, म्हणजे की असे केसेस जे पॉझिटिव्ह आहे बट त्यांना सिम्टम नाही आहे आणि माइल्ड आहे ते पण होम क्वारंटाईनसाठी ICMR की गाईडलाईनने अलाव केलेलं आहे. बट आपण औरंगाबादमध्ये काय डिसिजन घेतलेलं आहे, आपण औरंगाबादमध्ये 2 मिशन सुरू केले. एक तो मिशन औरंगाबाद सुरू केलेला आहे आपण.
मिशन औरंगाबादमध्ये आपण प्रत्येक नगरसेवकाला रिक्वेस्ट केलेली आहे की माझा वार्ड कोरोनामुक्त वार्ड. आज त्या अनुषंगाने प्रत्येक नगरसेवकला आणि नगरसेविकाला आणि नागरिकांना जबाबदारी घ्यायची आहे की माझा वार्ड मी स्वतः कोरोनामुक्त ठेवणार आहे. यासोबतच आपण स्मार्ट सिटीची जे टीम आहे, स्मार्ट सिटीची जी आपली बसेस आहे, जे आतापर्यंत आपले सुखद कालामध्ये आपले प्रवासासाठी वापर करत होतो आपण, आता स्मार्ट सिटी बसेसचा आपण स्वॅब कलेक्शन आपला दारी. आता पेशंटला या सस्पेक्टला खूप त्यामध्ये आपल्याला आणि रेजिस्टन्स पण होत होता की नाही आम्हाला काही नाही आहे, तुम्ही आम्हाला का घेऊन चाललेले आहे, मी तो हेल्दी आहे आणि मला काही समस्या नाही आहे. बट आपण डिसाईड केलं की ओके ठीक आहे, तुम्हाला असं वाटत आहे, मी आमची डॉक्टर्सची टीम, आमची कॉन्टॅक्ट मॅपिंगची टीम त्या बसामध्ये बसून तुमच्या दारापर्यंत येणार आहे आणि तुमच्या स्वॅब कलेक्शन तिथेच होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला होम क्वारंटाईनचा शिक्का मारून दिला जाणार आहे. ओके, 12 ताससाठी तुम्ही घरामध्ये तुम्हाला थांबण्याचे इन्स्ट्रक्शन दिले जाणार आहे आणि आसपासच्या एरियामध्ये आपले लोकांना माईक या जे भोंगेसे आपण सांगणार आहे की या व्यक्ती आमच्या संशयित आहे आणि त्यांना 12 ताससाठी होम क्वारंटाईन केला गेला आहे, तो तुम्ही थोडासा पुढील 10-15 दिवस त्याचे डिस्टन्स ठेवा. 12 तासमध्ये आपल्याला रिझल्ट येऊन जाणार आहे. तो त्याच्यानंतर जे पॉझिटिव्ह वाढून आले आणि जे निगेटिव्ह वाढून आले, निगेटिव्ह लोकांना आपण होम क्वारंटाईनची फॅसिलिटी देणार आहे आणि कोणतेही व्यक्ती जो पॉझिटिव्ह आहे, त्याला सिम्पटम असू द्या, त्याला सिम्पटम नसू द्या, त्याला आपण घेऊन आपली CCC फॅसिलिटीवर आणणार आहे आणि डॉक्टर्सचे ऑब्झर्वेशनमध्ये त्याच्या ट्रीटमेंट होणार आहे. आणि जर मॉडरेट सिम्पटम असले तर त्याला आपण मिनी घाटीला पाठवणार आहे आणि जर सिरियस सिम्पटम असले तर आपण त्याला घाटी हॉस्पिटलला पाठवणार आहे. याप्रमाणे आपण विभिन्न स्थानावर क्वारंटाईन फॅसिलिटी आणि CCC आणि फीवर क्लिनिक ऑपरेशनल केलेली आहे. IMAची सहभागाने आपण 13 स्थानावर आपण फीवर क्लिनिकची ॲक्टिव्ह केलेली आहे आणि तिथे लोक येऊन हॉस्टेलमध्ये आपण 150 बेड केलेले आहे. देवगिरी कॉलेज खूप एक मोठी फॅसिलिटी आहे आणि तिथे जवळपास आपण 1500 बेडची व्यवस्था केलेली आहे. MGM स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आपल्याकडे जवळपास 150 बेड आहे आणि कलाग्राममध्ये 100 बेड फॅसिलिटी आहे. EOC जे आपले पदमपुराची फायर बिल्डिंग आहे तिथे आपण 60 बेड अरेंज केलेले आहे. याप्रमाणे ओव्हरऑल आपल्याकडे जवळपास 2600 बेड CCC मध्ये अवेलेबल आहे, म्हणजे की 2006 से पॉझिटिव्ह पेशंट मॉडरेट ज्यांना असिम्प्टमॅटिक आहे त्यांना हे फॅसिलिटीमध्ये CCC मध्ये आपण ठेवून त्याच्यावर ट्रीटमेंट करू शकत आहे. याच्या व्यतिरिक्त आपण मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेल आपण घेतलेल्या आहे आणि तिथे आपण आवाज आली वॉल्यूम ठीक आहे. मराठवाडा युनिव्हर्सिटीचे आपण हॉस्टेल घेतलेले आहे आणि तिथे आपण क्वारंटाईन फॅसिलिटीची निर्मिती केलेली आहे. याचे व्यतिरिक्त माननीय खासदार इम्तियाज जलील साहेबांची सहायताने आपण जुबली कॉलेज जे आहे लोखंडा भवन तिथे आपण व्यवस्था केलेली आहे. तिथे पण जवळपास 200 लोक आरामसे क्वारंटाईनमध्ये असू शकत आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जामा मस्जिदचे जे मुख्तियार आहे त्यांच्यासोबत चर्चा करत आहे आणि पुढील कालावधीमध्ये जर आपल्याला वाटलं तर जामा मस्जिदला पण आपण क्वारंटाईन फॅसिलिटी म्हणून आपण यूज करणार आहे. तर याप्रमाणे जी आपली नवीन स्ट्रॅटेजी आहे त्यामध्ये क्वारंटाईनची होम क्वारंटाईन अलाउ असल्यामुळे ICMRने परमिशन दिली असल्यामुळे की असे निगेटिव्ह लोक ज्याच्या टेस्ट झालेला आहे आणि जे निगेटिव्ह आलेले आहे त्यांना होम क्वारंटाईनसाठी सल्ला दिली जाऊ शकत आहे पुढील 14 दिवससाठी.
त्याचे असल्यामुळे आपण आपली जो क्वारंटाईन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची काही फॅसिलिटी होती त्याला आपण CCC मध्ये चेंज केलेला आहे. स्वॅब टेस्टिंग आपल्या दारी जेव्हा मी सांगत आहे त्यासोबतच आपले जे काही कंटेनमेंट झोन आहे, जसं आपला नवीन मुकुंदवाडी झाला, जलाल कॉलोनी झाला, जय भीमनगर, बायजीपुरा, नूर कॉलोनी, किल्ले आर्क, आसिफिया, तो या परिषदमध्ये आपण त्याच टीमसोबत डॉक्टर जाणार आहे आणि ते डॉक्टर आपले जे 50चे वरतीचे वयोगटचे जे लोक आहे आणि ज्यांना कोमॉर्बिडिटी होण्याची शक्यता आहे त्याच्या ते टेस्टिंग करणार आहे. आणि हे टेस्टिंगमध्ये एक तो फिजिकल अपीअरन्स की मतलब की स्टेथोस्कोप लावून त्यांना काय चेस्टमध्ये काही इन्फेक्शन तो नाही आहे, आयदर त्यांना हाय BP या हायपरटेन्शन हे नाही आहे. सेम टाईम त्यांना हे मशीन पण दिली गेली आहे, हे याला आपण मानतो पल्स ऑक्सिमीटर. हे पल्स ऑक्सिमीटरकडून डॉक्टरना हे करणार आहे की त्या व्यक्तीचे शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा किती आहे आणि त्याच्या पल्स किती आहे. जसं आता माझ्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा 99 आणि पल्स 108 आहे. तर असे लोक ज्याच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा 95पेक्षा कमी आहे, 94पेक्षा कमी आहे, त्यांना आपण आपली फॅसिलिटीमध्ये, आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये, क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये आणून आणि त्याच्यावर उपचार करणार आहे. त्यांना शक्यता असू शकत आहे. तो हे 50 मशीन आपली टीमसोबत दिली गेली आहे आणि तसा ते चेक करतील ऑक्सिमीटर. हे आपला झाला की ओव्हरऑल काय सिच्युएशन आहे आणि आपण आतापर्यंत काय स्टेप उचललेले आहे. यासोबतच 128 टीम, 128 टीम जे आहे, हे 20 जे आपले कंटेनमेंट एरिया आहे, हे कंटेनमेंट एरियापैकी 7378 घराचा सर्वे केलेला आहे आणि टोटल 34,638 पॉप्युलेशनचा त्यांनी आतापर्यंत सर्वे केलेला आहे. हे 20 कंटेनमेंट एरियामध्ये, म्हणजे की मी काही नाव सांगू इच्छित आता जे आपले कंटेनमेंट एरिया आहे, नूर कॉलोनी, मुकुंदवाडी, पंचकुआ, बाजीपुरा, बिस्मिल्ला कॉलोनी, आसिफिया कॉलोनी, हिलाल कॉलोनी, समता नगर, भीमनगर, पुंडलिक नगर, गुरुदत्त नगर, चेलीपुरा, कैलाश नगर, पैठन गेट, नूतन कॉलोनी, शाहनगर, चिकलठाना, बीड बायपास, हिना नगर अँड विजयश्री नगर. हे इतके प्लेसेसवर त्याने टेस्टिंग नॉर्मल लोकांच्या पॉप्युलेशनच्या सर्वे, जे मी सांगितलं की ऑक्सिमीटर आणि हेल्थ चेकअप करून, फिजिकल चेकअप करून 50 वर्षचे वयोगटपेक्षा जास्त त्याचा केलेला आहे. यापैकी जे ओव्हरऑल सर्वे सुरू होता, जे आपला सारीचा सर्वे सुरू होता महाराष्ट्र शासनमार्फत, यामध्ये आतापर्यंत टोटल 3,65,908 घरांना आपली मेडिकल टीमने व्हिजिट केलेली आहे आणि 16,23,306 लोकांचे त्यांनी आतापर्यंत चेकअप केलेले आहे सारीबाबत. यामध्ये सारी आजारबाबत एक आणखी आपल्याला सांगू इच्छित आहे की सारी आजार अगेन दरवर्षी त्याचा जे रेट आहे तेच रेट आपल्याकडे या वर्षी पण मेंटेन आहे. टोटल आतापर्यंत सारीचे जे 288 पेशंट आपल्या समोर आलेले आहे, त्याचा स्वॅब आपण घेतलेला आहे आणि टेस्टिंगपैकी 276 लोक निगेटिव्ह आलेले आहे आणि 5 लोक पॉझिटिव्ह आलेले आहे. हे टोटल हे झाला आपला फिगर. 2-3 आणखी एक इम्पॉर्टंट फिगरमध्ये जर सांगण्याचे झाला तर मी टेस्टिंग आपल्याला सांगितली की आपण पूर्ण भारत देशामध्ये मुंबई नंतर सर्वाधिक जास्त आपण टेस्टिंग करत आहे. रिकव्हरी रेट जे आपल्याकडे आहे ते जवळपास 10% रिकव्हरी रेट आहे, म्हणजे की 10% लोक इमिडिएटली ठीक होऊन ते परत जात आहे. डेथ रेट जे आपल्याकडे आहे ते जवळपास 3% डेथ रेट आहे. या व्यतिरिक्त आता काही अदर विषय जे आहे त्याच्याबाबत मी हे आपल्याला ब्रीफ करतो. एक तो
असे लोक कोरोना नवीन जा रहा आहे, त्याच्याबाबत माहिती फारच कमी लोकांना आहे. आपले जे डॉक्टर आहेत ते अदरवाईज जे त्याच्याबाबत खूप अभ्यास करत आहे, वाचत आहे, देश विदेशमध्ये काय चाललेलं आहे ते बघत आहे, त्यांना त्याच्याविषयी माहिती आहे. तर याच्यामुळे अज्ञानतामुळे इग्नोरन्समुळे लोकांना बरेचसे ते विषय त्याच्यासमोर येतात या ते मानतात आणि त्याच्यासाठी त्याचे काय वापर करतात. सोशल मीडिया, व्हॉट्सअपमध्ये इझी आहे, मोबाईल आहे, व्हिडिओ बनवा पाठवून द्या, नो प्रॉब्लेम. आता तुम्ही आय नो की मी बरे आहे तेव्हाच मी व्हिडिओ बनवत आहे आणि तेव्हा मी पाठवून देत आहे. जे लोक खरंच बिमार आहे, ज्यांना सिम्पटम्स आहे, जे बेडवर आहे, ते आम्हाला थँक्यू बोलत आहे की नाही साहेब तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशन आली आणि औरंगाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशनने आमचा जीव बचावला. काही असे लोक आहेत ज्यांना सिम्पटम नाही आहे, जे असिम्टमॅटिक करिअर आहे आणि यंग आहे, त्यांना काय येतात की अज्ञानतामुळे ते काही कंप्लेन करतात. जसं एक आपल्याकडे व्हिडिओ व्हायरल झाला की नाही आम्हाला सेम ॲम्ब्युलन्समध्ये ज्यामध्ये पॉझिटिव्ह पण होते, निगेटिव्ह पण होते, आम्हाला त्यामध्ये आणून ठेवला आणि आम्हाला तिथून त्या एरियातून आणि क्वारंटाईन फॅसिलिटीपर्यंत त्यांनी ट्रॅव्हल केला आणि दुसऱ्या दिवशी मी पॉझिटिव्ह आलो. बट त्याच पॉझिटिव्ह माणसाची जे वाईफ आहे या मुली आहे तो पॉझिटिव्ह नाही आले. अब त्याने अज्ञानतामुळे त्यांना हे क्लेम करत आहे की मी त्या पॉझिटिव्ह माणसासोबत ट्रॅव्हल केला, याच्यामुळे मला कोरोना लागला. तो पहिली गोष्टी आपल्याला आपले नॉलेजसाठी मी सांगू इच्छितात आहे की हे कोरोना जेव्हा होतात तो इमिडिएटली तो टेस्टिंगमध्ये नाही येतात. त्याचे सिम्पटम आणि व्हायरल लोड डेव्हलप होण्यामध्ये जवळपास 5 ते 7 दिवस लागतात. म्हणजे जर आज मी पॉझिटिव्ह आलेलो आहे याचा अर्थ असा आहे की मिनिमम मला 5 ते 7 दिवस पूर्वीच कोरोनाची लागण झालेली आहे. असं नाही की काल मी संपर्कमध्ये आलो आणि आज मी पॉझिटिव्ह आलो, असं नाही असतं. तर दॅट्स अ वन थिंग. सेकंड, काही लोकांनी क्वारंटाईन फॅसिलिटीचे व्हिडिओ बनवले. ऑब्वियसली भाई नो प्रॉब्लेम. तो पहिली गोष्टी तुम्ही अगोदरच स्पष्ट करून दिला होता की हे क्वारंटाईन फॅसिलिटी आहे, इथे आपले घरात जितका कम्फर्ट नाही भेटणार आहे. बट म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे इन्श्योर करणार आहे की तुम्हाला पाणी भेटत आहे की नाही, गादी आणि बेड आहे की नाही, फॅन, इलेक्ट्रिसिटी आहे की नाही, ब्रेकफास्ट वेळेवर भेटत आहे की नाही, जेवणाची क्वालिटी बेटर दॅन ॲन एव्हरेज आहे की नाही. तर हे पूर्ण आपण टेक केअर करण्यासाठी जबाबदारी घेतली होती आणि मी सांगू इच्छितात आहे की हे आतापर्यंत क्वारंटाईनची जबाबदारी आपण चांगली रीतीने पार पाडलेली आहे. माझे हे सेंटेन्स हे लोक करतील ज्यांनी मुली आहे या मुलं आहे. जर आपण एक मॅरेज फंक्शन आयोजित करतो तर 100 लोक जर बारातमध्ये आले, आपल्याकडे गेस्ट आले, त्यांना 4 ताससाठी त्याच्यासाठी बेसिक गोष्टींची व्यवस्था करण्यामध्ये जितका परिश्रम आपण लावतात, इमॅजिन करा. आज की डेटमध्ये औरंगाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे 1000 जवळपास 1000 लोक क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये आहे. 1000 लोकांच्या पाणी, जेवण, ब्रेकफास्ट, सहरी, 2 वेळाची चहा, त्याच्यानंतर फॅन, इलेक्ट्रिसिटी, टेस्टिंग, ऑब्झर्वेशन, हे सब आमचे फॅसिलिटीचे मेंबर करत आहे. संडास घाण असू शकत आहे, यस. जर आमच्याकडे सूचना आली देन आपण क्लियर करतो. बट एक चीज़ आपसे ज़रूर बोलना चाहूँगा कि म्यूनसिपल कॉर्पोरेशन का कोई भी एम्प्लॉई आपकी टट्टी और आपका संडास साफ करने के लिए इस नौकरी में नहीं आया था, ना उसने कभी इस चीज़ की ट्रेनिंग ली थी कि एक क्वारंटाइन फैसिलिटी को कैसे मेंटेन करना है. ये पहली बार विदाउट एनी ट्रेनिंग, विदाउट एनी स्किल, हमारे शाखा अभियंता हो गए, उनको एस्टिमेट कैसे बनाना है, रोड का मेजरमेंट कैसे करना है वो आता है. हमारे सफाई कर्मचारी हो गए, रोड को कैसे क्लीन करना है,
गटर कैसे साफ़ करना है वो उनको आता है। पानी पुरोठा के कर्मचारी हो गए, वॉल कब खोलना है, कब बंद करना है, कितना पानी का प्रेशर है, उसके लिए वो ट्रेंड है। वो क्वारंटाइन फैसिलिटी में टट्टी साफ़ करने के लिए, संडास साफ़ करने के लिए ट्रेंड नहीं है, लेकिन हम वो भी कर रहे हैं, हमारे एम्प्लॉय वो भी कर रहे हैं। एंड अगर इसको कोई अप्रिशिएट नहीं कर सकता है तो क्रिटिसाइज़ करने के लिए तो आप स्वतंत्र हैं, ठीक है, क्रिटिसाइज़ करिए। मैंने आपकी, जिसने वीडियो बनाया, मैंने आपकी प्रशंसा की होती। फॉरेन कंट्रीज़ में ये ट्रेंड है कि जिस टॉयलेट सीट पर हम बैठते हैं उस टॉयलेट सीट की सफाई हम खुद करते हैं। तो जब आप वीडियो बना रहे थे, अगर आपने इस चीज़ का वीडियो बनाया होता कि देखो ये टॉयलेट सीट गंदी है और मैं इसको कैसे साफ़ कर रहा हूँ, तो मैं व्यक्तिगत आकर के आपसे मिला होता, आपका अभिनंदन मैंने किया होता। एंड बीइंग जब मैं अकोला कलेक्टर था, तो आपकी इन्फॉर्मेशन के लिए बता दूं कि दीवार पर पड़े हुए पान के थूक मैंने अपने हाथ से साफ करके दिखाया था लोगों को। ऐसा नहीं कि करने की इच्छा थी, लेकिन किसी को उपदेश देने से बेटर है कि उस काम को करके दिखा देना। तो जब आप वीडियो बना रहे थे तो मनपा के कर्मचारी आपकी संडास धोने के लिए, आपकी टट्टी धोने के लिए ट्रेंड नहीं है, लेकिन कोरोना के टाइम पर आपका जीवन बचाने के लिए हम वो भी कर रहे हैं। ये हो सकता है कि कमी हो जाए, थोड़ी सी हमसे कमतरता हो जाए, कोई भी इंस्टीट्यूशन परफेक्ट नहीं है। एंड आपके नॉलेज के लिए दूसरी चीज़ भी एक बोलना चाहूँगा, कभी भी आज तक दुनिया में जितने भी डिजास्टर आए हैं उसमें डिजास्टर आ गया, जिसको डैमेज होना है, जिस पॉपुलेशन को डैमेज हो गई, लेकिन जो टीम डिजास्टर को मैनेज करने के लिए जाती थी उसको कोई अपने जीवन का धोखा नहीं होता था। कोरोना में केवल एक ये विषय है कि जो टीम आपको बचाने के लिए, मेरे अपने डिप्टी इंजीनियर हो गए, मेरे शाखा अभियंता हो गए जिनकी ड्यूटी मैंने क्वारंटाइन पर फैसिलिटी पर लगाई है, मेरे सफाई कर्मचारी हो गए, ये सभी लोग अपने जीवन को दांव पे लगा करके आपको बचाने के लिए जा रहे हैं। इट मे बी पॉसिबल कि एक सफाई कर्मचारी को जिसको टॉयलेट साफ करने की रिस्पॉन्सिबिलिटी दी गई थी वो डर गया होगा, हो सकता है ना, या बीमार पड़ गया होगा, हो सकता है कि वो 4 तास के लिए नहीं आ पाया, इट मे बी। लेकिन हमारे अंदर इतना सिविक सेंस तो होना चाहिए कि अगर टॉयलेट है तो अगर हम अपना टॉयलेट यूज़ कर रहे हैं तो अपनी टॉयलेट हम खुद साफ़ कर सकते हैं। एंड घर में साफ़ करते ही थे, आज भी ढेर सारे ऐसे मिडिल क्लास फैमिलीज़ हैं जो अपना टॉयलेट खुद साफ़ करते हैं। मैं दूसरे का एग्जांपल देने की बजाय मैं अपनी फैमिली का बोलता हूँ। मेरे जब तक मैं अपनी मम्मी पापा के साथ में था, हमारी फैमिली में हम खुद ही साफ़ करते थे, हमारा नंबर लगा हुआ था, कभी पापा साफ़ करते थे, कभी मम्मी करती थी, कभी मैं करता था, कभी मेरा छोटा भाई करता था। तो क्वारंटाइन फैसिलिटी को क्रिटिसाइज़ करके जितना क्रिटिसाइज़ करना है आप स्वतंत्र हैं, लेकिन इस चीज़ को जब भी आप क्रिटिसाइज़ कर रहे हैं आप ये चीज़ ध्यान में रखिए कि औरंगाबाद म्यूनसिपल कॉरपोरेशन का कोई भी एम्प्लॉय क्वारंटाइन फैसिलिटी को मैनेज करने के लिए ट्रेंड नहीं किया गया है। आज तक अपने 30 वर्ष की सर्विस में उसने कभी 1000 लोगों को खाना नहीं खिलाया, 1000 लोगों के लिए चाय नहीं व्यवस्था करी है उसने। दे आर डूइंग फर्स्ट टाइम एंड तन मन धन से एंड अपना जीवन खतरे में डाल के वो कर रहे हैं। तो अगर आप अप्रिशिएट ना कर सकें तो कम से कम वो जो अपना परिश्रम कर रहे हैं उसकी थोड़ा सा कॉग्निजेंस ले लीजिए, थोड़ी सी शर्म, थोड़ी सी हया अपने नज़र में रहने दीजिए। बाकी का औरंगाबाद म्यूनसिपल कॉरपोरेशन की रिस्पॉन्सिबिलिटी है। आपकी संडास भी साफ़ करते रहेंगे, आपके बेडशीट की चादर भी चेंज करते रहेंगे, आपका पिलो कवर भी चेंज करते रहेंगे, आपको पानी भी देते रहेंगे, आपको ब्रेकफास्ट भी देते रहेंगे, चाय भी देते रहेंगे, लंच भी देते रहेंगे, डिनर भी देते रहेंगे, सहरी भी देते रहेंगे। टाइम आधे घंटे का ऊपर नीचे हो सकता है, उसके लिए माफ़ करिएगा, लेकिन वी विल ट्राई आवर बेस्ट टू प्रोवाइड दीज बेसिक अमेनिटीज टू यू गाइस। इसलिए आरोप के बारे में और बहुत ज़्यादा नहीं बोलना है, क्योंकि हमारा फोकस जो है वो हम काम करने पे फोकस रहना चाहिए। आरोपों का जवाब देते हुए चलेंगे तो हमारा जो मेन टीम काम कर रही है उसका फोकस थोड़ा सा चेंज हो जाएगा। तो इसलिए मैं आपके ऊपर छोड़ता हूँ। इतना मैं बोलता हूँ कि अगर कोई कंप्लेन आती है, कोई तकरार आती है, तो वो इमीडिएटली उसका कॉग्निजेंस लेकर के एंड उस कंडीशन को इम्प्रूव करने की कोशिश इमीडिएटली की जाती है। कहीं कहीं कम पढ़ते हैं, ज़रूर कम पढ़ सकते हैं, लेकिन उसको इम्प्रूव करने की कोशिश करते हैं। हर एक फैसिलिटी पर सीनियर ऑफिसर्स की विजिट हो रही है।
पालक अधिकारी अपॉइंट किए गए हैं, वो विजिट कर रहे हैं। इवन विभागीय आयुक्त केंद्रीकर सर खुद ढेर सारी फैसिलिटीज़ पर जाकर के विजिट करके इंश्योर कर रहे हैं। विभागीय आयुक्त के सीनियर ऑफिसर्स, भट्ट साहब हो गए, हमारे एलिस मैडम हो गई, ये पराग सोमन साहब हो गए, वर्षा ठाकुर मैडम हो गई, ये सभी लोग खुद क्वारंटाइन फैसिलिटी में विजिट करके देख रहे हैं कि चीज़ें अरेंज हो रही हैं प्रॉपर्ली कि नहीं। सेम अबाउट कलेक्टर ऑफिस से भी अपनी टीम विजिट कर रही है और वो भी एक वॉच रख रही है कि कहीं पर कोई कम तो नहीं पड़ रहा है। अगर कुछ कम होता है दे इमीडिएटली इन्फॉर्म अस एंड हम उसको इमीडिएटली पूरा करने की कोशिश करते हैं। नेक्स्ट जो पॉइंट पर मैं आना चाहूँगा, कोरोना को दूर करने का, कोरोना से बचने का कोई बहुत गुणागणित बहुत जटिल उपाय नहीं है। मेडिसिन अभी तक आई नहीं है, वैक्सीन अभी तक आई नहीं है। जब तक मेडिसिन और वैक्सीन नहीं आ जाती है तब तक कोरोना से बचने का एक ही उपाय है कि अपने आप को बचाइए। अपनी जवाबदारी, अब हम बच्चे नहीं, हम एडल्ट हो गए हैं, अपनी जवाबदारी हम खुद लेंगे, खुद मास्क पहनेंगे, हाथ सैनिटाइजर से धुलेंगे, सोशल डिस्टेंस रियली मेंटेन करेंगे। अभी सब लोग ये सोचते हैं कोरोना उसको हो सकता है, मुझे नहीं हो सकता है। इस मेंटालिटी से दूर जाना पड़ेगा। घर से बाहर जाएंगे तो कोरोना लेकर के आएंगे, ये एक फैक्ट है। कोई भी ऐसा आदमी जो रियली अपने घर में के लोग बाहर नहीं गए हैं, उस फैमिली में कोरोना नहीं आया है। तो इसलिए आपको फिर बाहर जाने के लिए अत्यावश्यक वस्तु है, दाल चावल सब्जी रोटी सबको चाहिए, इसके लिए आपको बाहर जाना ही पड़ेगा। तो इसकी घर पहुंच सुविधा उपलब्ध करवाने के लिए हमने औरंगाबाद फर्स्ट की हेल्प से फूड पैकेट्स वाटअप किए जा रहे हैं। अभी परसों डे बिफोर यस्टरडे माननीय आमदार संजय सिरसा साहब 10,000 फूड पैकेट उन्होंने गरीबों में बांटे हैं। फूड पैकेट नहीं, अन्नधान्य टोटल 15 दिन का सीधा अन्न सीधा जो है वो उन्होंने वाटअप किया है एंड 10,000 और वाटअप करने की प्लानिंग में चल रहे हैं। वो वार्ड वाइज गरीब लोगों को इंडिविजुअली जाकर के दे रहे हैं। ऐसे लोग जो पे कर सकते हैं उनके लिए हमने emergency कुछ प्रॉब्लम आ गई इस वीडियो, emergencyneeds.com करके हमने वेबसाइट बनाई है। आप उस पर जा सकते हैं एंड उस वेबसाइट पर जाकर के अपना किराना के लिए ऑर्डर कर सकते हैं एंड वो आपको विद इन फ्यू आवर्स किराना आपका आपके घर पर घर पहुँच होम डिलीवरी कर दी जाएगी। एक अप्रिसिएशन बोलूँगा मैं, जो कि पिछले 10 साल की लाइफ में मैं पहली बार देख रहा हूँ, वो अप्रिसिएशन में ऑन द रिकॉर्ड प्लेस करना चाहूँगा। आई वांट टू अप्रिशिएट ऑल जर्नलिस्ट, रियली सभी पत्रकारों का मैं अभिनंदन करता हूँ और आपकी प्रशंसा करता हूँ। जितनी पिछले दिनों की 15 से 20 दिनों की जो भी रिपोर्टिंग है, आप देखिए जितनी जवाबदारी से आपने पत्रकारिता की है और कोविड की रिपोर्टिंग की है, ये अतुलनीय है, अविस्मरणीय है। तो मैं अपना अप्रिसिएशन आपके लिए देना चाहता हूँ कि आपने सारे फिगर दिए, एरिया वाइज दिए एंड ये आपने ध्यान रखा कि कोई भी र्यूमर या गलत इन्फॉर्मेशन पब्लिक तक ना जाए। जो फैक्ट्स है एंड जो एफर्ट्स हो रहे हैं वो सामान्य नागरिक तक पहुँचे। आप हमारे वो माध्यम बने हैं जो आप म्यूनसिपल कॉरपोरेशन के सारे एफर्ट्स को, महाराष्ट्र शासन के पूरे एफर्ट्स को आप सामान्य नागरिक तक पहुंचा रहे हैं एंड अपने खुद को धोखे में डालकर, ऑब्वियसली आपको भी बाहर निकलना पड़ रहा है रिपोर्टिंग के लिए, प्रेस ब्रीफिंग के लिए आपको भी आना पड़ रहा है। सो बीइंग ए म्यूनसिपल कमिश्नर आई वांट टू अप्रिशिएट टू ऑल ऑफ यू गाइस। हमारे जितने भी पत्रकार हैं आप सभी वीर हैं और बधाई के पात्र हैं। एएमसी एम्प्लॉइज़ का एक विषय है तो उसमें हमने डिसीजन पहले ही लिया है कि जो 55 वर्ष से ऊपर के लोग हैं उनको हम फील्ड ड्यूटी के लिए अभी नहीं लगा रहे हैं। उनके स्वास्थ्य की टेक केयर करने के लिए उनको हमने विद पेमेंट घर पर छुट्टी दे करके हमने बिठाया है। एक विषय ये है कि इस पूरे कोविड-19 या कोरोना के विषय में भ्रांति हमको नहीं रखनी है। इस टाइम पर कोविड-19 में अगर कोई
एक्सपर्ट कोरोना के विषय में अगर कोई एक्सपर्ट व्यक्ति है तो वो आपका डॉक्टर है। आपको अपने डॉक्टर की बात माननी है। डॉक्टर एंड मेडिकल स्टाफ जो बोल रहा है उसको विदाउट क्वेश्चन किए आपको पालन करना है, क्योंकि कोविड-19 के विषय में हम भी बीइंग एडमिनिस्ट्रेटर, सिटी एडमिनिस्ट्रेटर, हम भी जो डॉक्टर की एडवाइस है उसका ही पालन कर रहे हैं। तो जिलाधिकारी साहब हो गए, विभागीय आयुक्त साहब हो गए, इवन की ऑनरेबल सीएम, ऑनरेबल सेक्रेटरीज, सभी लोग जो एक्सपर्ट डॉक्टर्स की एडवाइस आ रही है उसके अनुसार अपनी स्ट्रेटजी बना रहे हैं और आगे हम जा रहे हैं। इस पूरे विषय में डिस्कस करते हुए तो इसलिए रिक्वेस्ट यही रहेगी कि डॉक्टर्स की ओपिनियन मानिए। एक चीज़ के लिए जो म्यूनिसिपल कॉरपोरेशन, औरंगाबाद म्यूनिसिपल कॉरपोरेशन के एम्प्लॉयज़ हैं उनका भी अभिनंदन करना चाहूँगा। पिछले 2 महीने में 60 दिनों में औरंगाबाद म्यूनिसिपल कॉरपोरेशन के एम्प्लॉय रोड पर हैं, फील्ड में हैं, अपनी अपनी जवाबदारी पार पाड़ रहे हैं, अपना खुद की जान धोखे में डाल करके काम कर रहे हैं। आज भी आपका शहर स्वच्छ है, आज भी आपका शहर पानी पुरोठा जितना संभव है उतना हो रहा है, आज भी आपके गटर साफ हो रहे हैं। म्यूनिसिपल कॉरपोरेशन के एम्प्लॉयज़ ने ये 3 जो बेसिक गोष्ठी हैं, बेसिक एस्पेक्ट हैं, उनको मेंटेन रखा है। कंप्लेन हमारे पास व्हाट्सएप पर हमारे म्यूनिसिपल कॉरपोरेशन वॉर रूम का नंबर है, कंट्रोल रूम का नंबर है, उस पर व्हाट्सएप पर जैसे ही कंप्लेन आ रही हैं हम उसको ठीक कर रहे हैं। सेम टाइम पर विभिन्न अलग अलग नगर सेवक, अलग अलग व्यक्ति से जो भी एक वार्ड वाइज कंप्लेन आ रही है, इमीडिएटली जितना भी पॉसिबल है एज सुन हम उसको दुरुस्त करने की कोशिश कर रहे हैं। पानी की एक प्रॉब्लम है, मैं मानता हूँ पानी 100% जितनी उपलब्धता होनी चाहिए उसकी थोड़ी सी दिक्कत आ रही है। मेरे पास भी मैसेज लास्ट टाइम भी मैंने बोला था, इस टाइम भी मैंने बोला है कि मैसेजेस आ रहे हैं। बट पानी के विषय में ये है कि आप जब तक नई पानी पुरोठा स्कीम नहीं होती है तब तक हमको सीमित मात्रा में ही पानी उपलब्ध रहेगा। माननीय पालक मंत्री साहब ने पानी पुरोठा की समस्या को सॉल्व करने के लिए एक थोड़ा सा स्टेप हमारी सहायता करी है। अभी हमारे जितने भी टैंकर अब तक थे वो हमारी पानी पुरोठा की टांकी से ही टैंकर भरे जाते थे, बट माननीय पालक मंत्री साहब ने हमको ये अरेंजमेंट करके दे दिया है कि अब ये पानी के टैंकर MIDC के मार्फत, MIDC का जो पानी का सोर्स है उसके मार्फत भरे जा सकेंगे। तो वो एक बड़ी हेल्प हो गई है। तो टैंकर का जो पानी बचेगा वो अगेन पाइपलाइन में जाएगा एंड हम कोशिश करेंगे कि मैक्सिमम आप तक ये पानी पहुंचता रहे। अब पॉइंट आता है कि आज हम किस मोड़ पर खड़े हैं और 30 मई तक जो हमने एक संकल्प लिया है कि 23 मई तक औरंगाबाद को कोरोना मुक्त हमको करना है, तो ये टारगेट कितना अचीवेबल है। तो मैं आपको बताना चाहूँगा कि इस पूरी की पूरी स्ट्रेटजी में अगर आप मेरे साथ में आए, अगर एक एक नागरिक हमारे साथ में आया तो हम बड़ी आसानी से कोरोना को हरा पाएंगे। क्योंकि इसमें ये जैसे मैंने बोला ना कि अभी इंडेक्स केस जो हैं वो 36 केस हैं। ये 290 लोग बीमार क्यों पड़े? क्योंकि ये 290 लोग या तो घर से बाहर गए या तो इन्होंने यारी दोस्ती रिश्तेदारी निभाई, उस व्यक्ति के घर में गए, उस व्यक्ति इन 36 लोगों के संपर्क में आए, इसलिए ये 290 लोग बीमार पड़े। तो इसलिए मेरी रिक्वेस्ट ये है कि अपने आप को बचाइए, अपना अपना वार्ड बचाइए, अपना अपना परिवार बचाइए। जितना अपने को एलोन आइसोलेट रखेंगे उतने ही अपने सेफ रहने के चांसेस हैं। अभी लॉकडाउन धीरे धीरे शिथिल हो रहा है। औरंगाबाद में आने वालों की संख्या भी बढ़ रही है, औरंगाबाद से जाने वालों की संख्या भी बढ़ रही है। तो इट मे भी पॉसिबल कि जो लोग कुछ आएंगे उसमें से कुछ लोग पॉजिटिव निकल सकते हैं। तो थोड़ी सी संख्या अभी औरंगाबाद में बढ़ने के चांसेस हैं, बट होपफुली 15 to 28 मई के राउंड में हमारी संख्या जो है, जो हमारा ग्राफ है वो फ्लैट होने की उम्मीद हम कर रहे हैं। जिस तरीके की स्ट्रॉन्ग
एंड वाइड कॉन्टैक्ट मैपिंग हम कर रहे हैं। इस स्ट्रेटजी को अगर फॉलो करते रहे तो लगभग 20 मई तक हमारा ग्राफ फ्लैट होना की शुरुआत तो होनी चाहिए एंड 30 मई तक लगभग कोरोना रोगियों की जो संख्या है उसमें कमी आनी चाहिए। आज का जो टाइम है उसमें कृति महत्व की है, उपदेश नहीं। हमको उपदेश व्हाट्सएप पर, फेसबुक पर, मैसेज के थ्रू कॉल करके इतने लोग हमको सलाह और उपदेश दे रहे हैं कि ये किया तो बचा जा सकता है। आपकी ओपिनियन का मैं रिस्पेक्ट करता हूँ, लेकिन कोरोना से केवल 3-4 उपाय हैं बचने के। हाथ सैनिटाइजर से धुलते रहिए, साबुन से धुलते रहिए, मास्क का यूज़ करिए, घर से कम बाहर निकलिए और कम से कम लोगों के संपर्क में आइए। अभी मेरे पास भी मास्क था, अभी यहाँ रूम में कोई नहीं है इसलिए मैं मास्क को रख दिया, अदरवाइज मैं भी रेगुलर मास्क में यूज़ कर रहा हूँ। तो मेरा ये विश्वास है कि अगर औरंगाबाद का एक नागरिक ये ठान ले कि मैं किसी दूसरे व्यक्ति के संपर्क में नहीं आऊँगा और मैं खुद को कोरोना नहीं होने दूंगा, तो हमारा औरंगाबाद कोरोना मुक्त हो सकता है। ये 36 लोगों के संपर्क में 290 लोग आए एंड 290 लोगों को कोरोना हुआ। इमेजिन कि अगर ये लोग जो हमको बोल रहे थे कि हम घर से बाहर नहीं गए, जिनकी टावर लोकेशन बता रही है कि वो घर से कहाँ गए हुए हैं, अगर ये लोग बाहर नहीं गए होते तो इनको कोरोना नहीं हुआ होता। बाकी कोरोना से पैनिक करने की ज़रूरत नहीं है। इसमें से जो मैक्सिमम हमारे लोग हैं वो ठीक होकर के, एक तो बहुत लोगों को पता ही नहीं चलता कि ये रियली कोरोना इसको है कि नहीं, वो एसिम्प्टोमेटिक कैरियर होता है। तो मैक्सिमम लोग कोरोना से हमारे ठीक होकर के जा रहे हैं। पूरी एक्सपर्ट डॉक्टर्स की टीम लगी हुई है, चाहे घाटी के मेडिकल ऑफिसर्स डॉक्टर्स हो गए, चाहे सिविल हॉस्पिटल के डॉक्टर्स हो गए, इवन म्यूनसिपल कमिश्नर जो अभी म्यूनसिपल कॉरपोरेशन के डॉक्टर्स जो अभी तक केवल ओपीडी करते थे एंड वैक्सीनेशन का कार्यक्रम देखते थे, उन्होंने भी कल मुझसे प्रॉमिस किया है कि सारे के सारे डॉक्टर फील्ड पर बने रहेंगे एंड अब वो कोरोना जो पॉजिटिव हैं उनके ट्रीटमेंट का भी इनिशिएटिव बीड़ा अपने हाथ में ले रहे हैं एंड दवाई उनका उपचार करना भी शुरू रखेंगे। तो ओवरऑल ये मेरी तरफ से ब्रीफिंग थी। भविष्य में जैसी सिचुएशन बनती है उसके हिसाब से हम आपके पास में मैं अगेन ब्रीफ करने के लिए आऊँगा। तब तक केवल एक ही रिक्वेस्ट है कि अपने आप को कोरोना मुक्त रखिए एंड एक आदमी औरंगाबाद का एक नागरिक अगर ये जिम्मेदारी ले लेता है तो मुझे कोई संशय नहीं है कि हम इस टारगेट को अचीव कर पाएंगे। तो 30 मई तक जो हमने कोरोना मुक्त करने का एक मिशन लिया है, मिशन औरंगाबाद, उसका एक पार्ट ये है माझा वार्ड कोरोना मुक्त वार्ड। सभी नगर सेवक की ये रिस्पॉन्सिबिलिटी है, नैतिक भी, लीगल भी एंड मॉरली भी, कि अपने वार्ड को हमको कोरोना मुक्त वार्ड रखना है। एक वार्ड जैसे जैसे कोरोना मुक्त होता जाएगा हमारा औरंगाबाद शहर भी कोरोना मुक्त होता जाएगा। इस पूरी प्रोसेस में सबसे बड़ी जवाबदारी आपकी है, एक नागरिक की जवाबदारी है। जितना कम से कम संभव है उतना आप कम से कम घर से बाहर निकलें, अन्य लोगों के संपर्क में ना आए, मास्क का यूज़ करें, साबुन सैनिटाइजर का यूज़ करें एंड अपने आप को स्वस्थ रखें, स्वच्छ रखें। पूरी औरंगाबाद म्यूनसिपल कॉरपोरेशन आपकी सेवा में लगा हुआ है। वी आर ट्राइंग आवर बेस्ट। जितने भी रिसोर्सेज अवेलेबल हैं, जितना भी ह्यूमन रिसोर्स अवेलेबल है, सबकी हेल्प ले रहे हैं। ढेर सारे NGOs हमको हेल्प कर रहे हैं, IMA हमको हेल्प कर रहा है, देवगिरी कॉलेज का मैनेजमेंट हेल्प कर रहा है, कलेक्टर ऑफिस के सभी एम्प्लॉयज़ हमको हेल्प कर रहे हैं। तो साहब खुद सब पूरी परिस्थिति पर ध्यान रखे हुए हैं, खुद फील्ड में जा रहे हैं, कलेक्टर साहब खुद फील्ड में जा रहे हैं। तो हमको उम्मीद है कि ये पूरी टीम मिल करके और जिस तरीके से लगी हुई है उसका कोई ना कोई सकारात्मक प्रतिफल आएगा। ठीक है, अभी नंबर बढ़ रहे हैं, ओके मानता हूँ मैं, एंड जितना हम कांटेक्ट खोजेंगे अभी थोड़े नंबर बढ़ते रहेंगे, लेकिन एक टाइम ऐसा आएगा कि हमारे नंबर कम होने की शुरुआत तो होगी।
तो ये टाइम भी जाएगा। लास्ट टाइम भी मैंने बोला था कि जो आया वो जाएगा, तो ये टाइम जो हम फेस कर रहे हैं वो टाइम भी जाएगा। हम फिर सामान्य होंगे और फिर औरंगाबाद म्यूनसिपल कॉरपोरेशन, जैसा कि हमारा रूटीन काम था कि हम रोड बनाते थे, ड्रेनेज पाइपलाइन डालते थे, वाटर सप्लाई करते थे, सीसी रोड भी बनाते थे, तो बाकी के हमारे फिर सभी लोग एम्प्लॉइज़ और कॉन्ट्रैक्टर भी सभी उसमें लगेंगे। लास्ट पॉइंट ये है कि कॉरपोरेशन ड्यू टू कोविड कोरोना हमारी रिकवरी पूरी तरीके से रुकी हुई है। औरंगाबाद म्यूनसिपल कॉरपोरेशन के पास में टैक्स कलेक्शन पूरी तरीके से रुका हुआ है, तो हमारी जो फाइनेंशियल सिचुएशन है वो बहुत बेहतरीन नहीं है। लास्ट टाइम हमने अपने कॉन्ट्रैक्टर्स को लगभग 4 करोड़ का पेमेंट रिलीज़ किया था, जितना पॉसिबल था। अभी जब अगेन हमारी रिकवरी थोड़ी सी अच्छी होगी, देन अगेन हम अपने कॉन्ट्रैक्टर्स को जितना भी पॉसिबल होगा नेक्स्ट इंस्टॉलमेंट रिलीज़ करेंगे एज सून एज पॉसिबल। सेम अबाउट हमारे जो दिव्यांग बंधु बांधव हैं, उनका भी जो मानधन होगा वो भी एक बार रिकवरी अपने रूटीन पर आने के बाद में, एक बार ये कोरोना का दौर जाने के बाद में आपको एज सून एज पॉसिबल रिलीज़ करने की हम कोशिश करेंगे। तब तक के लिए अभी अपने घर में रहिए और हमारा साथ दीजिए। थैंक यू। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।